पुढची बातमी पाहतोय। सलमान खानच्या निकटवर्तीयाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। बिश्नोई गँगकडून ही धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे बिश्नोई गँगच्या कलाकारांवर डोळा असल्याची चर्चा आहे। या धमकीनंतर मुंबई पोलीस सतर्क झालेत, सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संजय गडदे। संजय, नेमकं काय घडतंय, कशा स्वरूपाच्या या सगळ्या धमक्या आहेत? नक्कीच मागील काही महिन्यापासून बिश्नोई गँगकडून जे आहे ते बॉलिवूड मधील नामांकित कलाकार असतील तर त्यांच्याशी संबंधित ज्या व्यक्ती आहेत त्यांना लक्ष्य केल्याच्या ज्या घटना समोर येत आहेत। अगोदर सलमान खानला देखील थेट धमक्या देण्यात आल्या होत्या, ज्या घरावर देखील गोळीबार करण्यात आला होता आणि आता त्याच्या निकटवर्तीयांना देखील धमकी दिल्यामुळे जे आहे ती चित्रपटसृष्टीमध्ये भीतीचं वातावरण पसरले। नुकतेच काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या देखील जुहू येथील घरावर गोळीबार करण्यात आला होता। त्याची जबाबदारी देखील बिश्नोई गँगने घेतली होती आणि त्यानंतर काल रणवीर सिंग याला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा जो आहे तो सलमान खानच्या निकटवर्तीय जे दिग्दर्शक म्हणून काम पाहतात त्यांना देखील धमकी दिलेली आहे। मात्र या धमकी संदर्भात त्यांनी अद्याप पोलिसांकडे जरी तक्रार दिली नसली तरी मात्र पोलिसांनी जे आहे ते खबरदारी म्हणून त्यांचा बंदोबस्त देखील वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र वारंवार जे आहे ते लॉरेन्स बिश्नोई गँगकडून फिल्मी कलाकारांना टार्गेट का केलं जाते तर वास्तविक पाहता फिल्मी क्षेत्रामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होत असते आणि याचमुळे कुठेतरी या कलाकारांना घाबरवून मोठे पैसे उकळण्याचा उद्देश आहे का, हे मात्र आता पुढील तपासामध्ये स्पष्ट होईल। त्यामुळे या धमकी मागे नेमका काय उद्देश आहे ते येत्या काही काळात स्पष्ट होईलच। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।